नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नैना नागपूर ब्लॉगमध्ये. तर मी नैना तुम्हा सर्वांचे स्वागत करते नैना नागपूर ब्लॉगमध्ये. जय भवानी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी सुद्धा मजेत आहे. तर आता बघा सकाळचे 9 वाजलेले आहे आणि 7:30 वाजतापासून उठून बसलेलो आहेत आम्ही नळाची वाट बघण्यासाठी. तर 7:30 वाजतापासून बसलेलो आहे नळाची वाट पाहत. आता माहीत नाही किती वाजता येते. आणखीनही नळ आलेला नाही आहे. तर 4 दिवसापासून तर पाणीसुद्धा नाही आहे घरी. तर त्याच्यामुळे कामंसुद्धा करता येत नाही आणि काहीच नाही करता येत. काहीच पाणी राहिलेलं नाही आहे. तर बघते आता किती वाजता नळ येते. तर इतकी नळाची आतुरतेने वाट पाहता ना खूप भरपूर असं. हॅलो, हाय, नमस्कार, वेलकम टू नैना नागपूर ब्लॉग. तर मी आता जेव्हा तुमच्याशी बोलले तेव्हा तुम्हाला सांगितलेलंच आहे की नळ वगैरे यायचे होते. तर नंतर नळ वगैरे आले. तर 10 वाजताच्या दरम्यान नळ आलेले होते. तर जवळपास 12 वाजलेले होते सर्व पाणी वगैरे भरतपर्यंत. तर त्यानंतर मी म्हटलं चला आता नळ आलेलेच आहे. तर मला भरपूर दिवसांचे हे कवर वगैरे धुवायचेच होते. तर म्हटलं चला ते सुद्धा धुवून टाकूया. तर ते सर्व मी धुवायला टाकलेले आहे. आणि नंतर बघा इथे म्हटलं आज संडे आहे तर सर्वजण घरी आहे तर क्लिनिंगसुद्धा करून टाकते थोडीफार. तर इथे सर्वात अगोदर हे गुढीपाडव्याचे लावलेले पानं होते तांब्याचे, ते सर्व काढून घेतलेले आहेत. तसं तर लवकर काढावेत पण माझ्या लक्षातच राहिलं नाही तर ते तसेच होते. तर ते सुद्धा काढून घेतले. आणि त्यानंतर बघा इथे जाळे मारून घेत आहे मी. तसं तर मला नेहमी जाळे मिस्टरच काढून देतात, ते हेल्प करतात माझी. पण आता म्हटलं ते तिकडे दुसऱ्या कामात होते बिझी. तर म्हटलं चला मीच काढून घेते. तर इथे मी अशा पद्धतीने सर्व रूमचे जाळे काढून घेतलेले आहे. किचनमधले सुद्धा काढलेले आहे. सर्व रूमचे झालेले आहेत जाळे काढून. आणि त्यानंतर आता इथे मला झाडू वगैरे सुद्धा मारायचा होता. तर बघा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं की नाही तर माहीत नाही. तर माझ्या हाताने अचानकच जाळे मारता मारता पटकन असा जाळ्यांचा झाडू त्या पॉटवरती पडला आणि इथे फिश पॉट माझ्या हाताने फुटलेला आहे. कारण मला पार्थनी मागणं आवाज दिला कशा तरीसाठी आणि मी एकदम असे दचकले. तर दचकल्यामुळे माझ्या हातातला झाडू अचानकच येऊन असं म्हणजे फिशपॉटवरतीच पडला. तर मला भरपूर असं वाईट वाटत होतं आणि थोडंसं अचानक झाल्यामुळे मी दचकलेले सुद्धा होते. बरं झालं की मी त्यात आणखी फिश वगैरे नव्हत्या टाकलेल्या, कारण मला ते फिशपॉट थोडं रिक्सीच वाटत होतं, एकदम असं पातळ होतं. तर चला तर जाऊ दे आता. इथे फिशपॉट तर फुटलं, मी दचकलेली होती. नंतर मिस्टरांनी बघा त्याच्यातलं संपूर्ण पाण्यातले गोटे वगैरे काढून घेतले कलरचे ते. नंतर कारण त्या फिशपॉटमध्ये सुद्धा काच वगैरे पडलेले होते आणि इथे बघा सर्व असं पाणीच पाणी झालेलं होतं. आणि नंतर खाली सुद्धा नुसतं पाणीच पाणी, भिंतीवरती सुद्धा पाणी उडलेलं होतं. तर काम काय करायला घेतलं आणि भलतंच जास्तीचं काम वाढलेलं होतं. असं मूड सुद्धा ऑफ झालेलं होतं माझं, कारण माझ्या हाताने एवढं मोठं नुकसान झालं तर मला खूप वाईट वाटत होतं आणि हे काम सुद्धा माझं भरपूर असं वाढलेलं होतं. तर इथे बघा खाली सुद्धा खूप भरपूर असं पाणी सांडलेलं होतं. तर ते सर्व आता मी पोचाच्या साह्याने क्लीन करून घेत आहे. इतकं पाणी सांडलेलं होतं कारण ते भरपूर पॉट मोठंच होतं, थोडं एकदमही छोटं नव्हतं. तर त्यातलं सर्वच पाणी खाली सांडलेलं होतं. आणि इथे बघा हा टेबलसुद्धा ओला झालेला होता, तर तो सुद्धा पुसून घेतलेला आहे मी. आणि मग त्यानंतर आता याच्यावरचं कवर वगैरे थोडं उन्हात वाळत टाकलेलं आहे. तर बघा इथे आता मी मारत आहे झाडू, कारण ते थोडंसं ओकू वगैरे दिलं आणि त्यानंतर मग इथे झाडू. आणि मी झाडू मारत असताना सुद्धा असं समोर सोपे ओढून सर्व दिवाण वगैरे ओढून त्याच्या मागून वगैरे व्यवस्थित झाडू मारून घेतलेला आहे. ते थोडं काही असं थोडं शूट करण्यात नाही आलेलं आहे, त्यामुळे मी असं व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला इथे सांगत आहे. तर मी नेहमी असंच करतो. तर बघा इथे झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मी आलेली आहे इथे कपडे वाळत टाकण्यासाठी. तर जे अगोदरचे टाकलेले होते मी सर्व सोप्याचे कवर वगैरे ते म्हणजे सोकलेले होते मशीनमध्ये. तर मग म्हटलं चला अगोदर हे वाळत टाकते. तर इकडे सोबत माझे खालती कामेसुद्धा म्हणजे क्लिनिंगसुद्धा चालू होती आणि हे कवर वगैरे धुण्याचे काम सर्व चालूच होतं. तर सोबत दोन्ही काम करत होते, कारण कसं आहे पावसाचा काही भरोसा नसतो. आणि हे कवर कसे वाळलेले होते सर्व मशीनमध्ये धुतल्यामुळे सर्व सोकलेलंच होतं. थोडीफार ऊन दाखवायचं
वाळवायची होती, तर म्हटलं चला सोबतच वाळून जाते आणि मग कसं टाकायला सुद्धा बरं पडते. तर नंतर क्लिनिंग झाल्यानंतर आपल्याला कसं टाकता सुद्धा येते. तर त्यामुळे मी इथे बघा आता कवर वगैरे सर्व इथे उशाच्या कवर, सोप्याचे कवर वगैरे वाळत टाकलेले आहे. आणि त्यानंतर बघा इथे हे कवर सुद्धा इथे सोकलेलं आहे टेबलवरचं, तर ते सुद्धा व्यवस्थित टाकून घेते आणि त्यावरचं सर्व जे काही होतं ते सर्व ठेवून देते व्यवस्थित. कारण आता मला क्लिनिंग वगैरे करायची आहे, तर अगोदर इथेच व्यवस्थित इथलं ठेवून द्यावं असं मला वाटलं अगोदर. तर अगोदर मी इथलं व्यवस्थित ठेवत आहे. तर बघा मला सर्व असं व्यवस्थित आणि नीटनेटकं परफेक्ट पाहिजे, त्यामुळे मी ते कवरसुद्धा टाकायला किती वेळ लावत होती. म्हणजे मला व्यवस्थित बसलं की नाही, समोर व्यवस्थित जास्त झालं काय कमी झालं काय सर्व व्यवस्थित चेक करत होती. आणि त्यानंतर जेव्हा मला ते वाटलं की व्यवस्थित फिक्स झालेलं आहे, त्यानंतरच बघा मी इथे त्याच्यावरती आता सर्व साहित्य वगैरे धुवून व्यवस्थित ठेवते. तर अगोदर मी असंच ठेवून दिलं आणि मग त्यानंतर म्हटलं नाही याला थोडंसं ते म्हणजे साईडला जे व्हाईट कलरचं तुम्हाला पॉट दिसत आहे ते मातीचं पॉट आहे. तर त्यामध्ये आता सर्व फिश पॉटमधले गोटे वगैरे मी टाकलेले होते कलरचे. तर मग अगोदर ठेवून दिलं आणि मग लक्षात आलं माझ्या की त्यामध्ये सुद्धा काच वगैरे असू शकते. तर ते सुद्धा मी इथे क्लीन करायला घेतलेलं आहे अगोदर. तर त्याच्यात बघा काच खरंच निघालेला होता. नंतर ते पाणी वगैरे क्लीन केलं आणि दुसरं पाणी टाकलं व्यवस्थित आणि गोटेसुद्धा व्यवस्थित धुवून घेतले इथे. आणि नंतर त्याच्यात पाणी भरून ते सुद्धा तिथे ठेवून दिलं, कारण त्याच्यावरतीच फिश पॉट होतं. तर म्हटलं चला ते ठेवूया आता गोटे ठेवून, नंतर बघेल मी त्याच्यात काय ठेवायचं. तर इथे बघा ते करतच होती क्लीन आणि काच मी म्हटलंच तुम्हाला. तर इथे बघा हाताला सुद्धा मी दुखापत करून घेतलेली आहे. तर आज काय झालेलं होतं तर माहीत नाही. तर हाताला सुद्धा मी दुखापत करून घेतली. त्या माझा लक्षात नाही राहिला आणि बेसिंगमध्ये जो काच पडलेला होता तो अचानक माझ्या हाताला टोचला. तर अचानक नाही, तर मी बेसिंग क्लीन करायला गेली ते ठेवल्यानंतर, तर हातात माझ्या काचच रुतला. तर त्यामुळे मग मिस्टरांनी पटकन अशी मला पट्टी वगैरे करून दिली. आणि लगेचच बघा इथे मी त्यानंतर आपलं सर्व पुसायला लागलेली आहे, कारण झाडू मारून झालेला होता, म्हणजे डस्ट काढून झालेला होता. तर चला म्हटलं आता सगळं पुसून घ्यावं. तर व्यवस्थित दरवाजे, खिडक्या, सोपे वगैरे सर्व आता व्यवस्थित मी इथे पुसून घेत आहे. तसं टीव्हीच्या समोरचं वगैरे टीव्ही सर्व व्यवस्थित असं कपड्याने पुसून घेते. आणि मी हे कोरड्या कपड्यानेच पुसलेलं आहे, कारण मी रोजच वरच्यावरती क्लीन करत असते. तर त्यामुळे आज काही असं हे केलं नाही. जेव्हा जास्तच वगैरे खराब झालेलं असलं तर कोलीन वगैरे घेऊन असं व्यवस्थित मग ते थोडं आरामातच करावं लागते. तर तसं करत असते डीप क्लिनिंगमध्ये. तर हे कसं मी दररोज पुसते, पण कसं वरचं घर असल्यामुळे धूळ येतोच, त्यामुळे मी रोज पुसून घेते. तर त्याच पद्धतीने इथे आता सर्व व्यवस्थित पुसून घेत आहे. आणि तसंही धूळ असो किंवा नसो, मला ते कसं व्यवस्थित सर्व नीट क्लीन केल्याशिवाय चैनच पडत नाही. तर त्यामुळे मी दररोजच असं पुसून घेते. तर बघा इथे आता किचनमध्ये सुद्धा आलेली आहे. आणि मुलं नाही का, मुलं घरी असल्यामुळे नुसतं असं पसारा करून ठेवतात. तर इथे फ्रीजवरचं वगैरे व्यवस्थित असं पुसून घेते. तर फ्रीजवर भरपूर अशी धूळ येते, कारण कशा खिडक्या वगैरे सुद्धा उघड्या असतात, तर त्यामुळे धूळ येतेच घरात. तर असं व्यवस्थित अगोदर फ्रीजच्या वरचं टॉप पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता फ्रीजच्या फ्रंट साईड पुसत आहे. आणि मला ते सुद्धा एकदम असं शाईन केलं पाहिजे, असं व्यवस्थित पाहिजे. एक सुद्धा बोट उमटलेलं मला आवडत नाही. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं पुसून घेते, घासून व्यवस्थित. त्यानंतर बघा आता सर्व पुसून झालेलं आहे. मग नंतर मी बेडरूमचे दरवाजे वगैरे सर्व व्यवस्थित पुसून घेतलं. आणि आता इथे मारत आहे मी पोछा. तर आता इथे पटापट चला काम होतच आलेलं आहे माझं, थोडंफार उरकतच आलेलं आहे आणि पटापट पोछा मारून घेतलेला आहे. त्यानंतर बघा नंतरचे नेक्स्ट जे कपडे वगैरे गालीच्या वगैरे मी टाकलेला होता ते सुद्धा झालेलं होतं. आणि बेडरूममधली बेडशीट वगैरे सर्वच मी धुवायला टाकलेलं होतं, तर ते सुद्धा सर्व झालेलं होतं. तर आता पटापट इथे वाळू टाकून देते म्हटलं. आणि जे अगोदरचं बघा इथे मी जोपर्यंत खालची म्हणजे पोछा केला फक्त आणि पुसून वगैरे घेतलं, सर्व क्लीन केलं, तोपर्यंत सर्व बघा इथे व्यवस्थित असं सुकलेलं होतं. आणि इथे थोडीफार मस्ती माझी चालवली होती. तर इथे बघा जसं मी काढायला गेले डोक्यावर अचानक पडलं आणि मिस्टर पार्थ खूप असं हसत होते मला, कारण घाई गडबडीमध्ये मी करत होती. अचानक माझ्या डोक्यावरती पडलं ते. आणि तो मला म्हणत होता की मम्मी थांब तुझा फोटो वगैरे घेतो, मजा मस्ती चालू होती. आणि इथे बघा आता बेडशीट वगैरे मी आता टाकून दिलेली आहे. आणि जेही कपडे सोकलेले होते ते सर्व आता मी खाली काढून घेऊन आलेली आहे. म्हणजे सोप्याचे कवर वगैरे जे सोकलेले आहेत सर्वच सोकलेले होते, मी टाकलेले होते. फक्त लोडचे कवर थोडेफार ओलसर राहिलेले होते, कारण कसं त्यामध्ये फोम वगैरे आहे तर त्याला थोडा वेळ लागतो. तर तेच राहिलेलो ते राहू दिले. आणि मी
बाकीचं सर्व इथे काढून आणलेले आहे. तर बघा धुतल्यानंतर किती असे सुंदर छान दिसत आहे, मस्त असे पांढरे आणि त्याच्यात कसं व्हाईट कलर पण आहे ना आणि मुलं कसे बसतात उठतात तर भरपूर असे मळतात. तर आता धुतल्यानंतर भरपूर असे क्लीन छान वाटत आहे, मला बघून भरपूर असा आनंद वाटत होता. तर इथे दिवाणवरती सुद्धा मी आता इथे बघा असं व्यवस्थित टाकून दिलेलं आहे सर्व आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं सर्व वॉश केल्यामुळे. आणि नंतर मी सर्व घरातले पायदान वगैरे सुद्धा टाकलेले होते, ते काही मी शूट केलेलं नाही. आणि नंतर बघा इथे उशाचे कवर वगैरे ते सुद्धा मी इथे टाकत आहे उशांमध्ये. तर मी काहीच टाकलेले आहे, नंतर बाकी काही मी टाकत बसली नाही, नंतर टाकेन म्हटलं, कारण मला आंघोळ वगैरे सुद्धा मला तसंही क्लिनिंगला वगैरे लागल्यानंतर किंवा कुठल्याही कामात मी लागले तर मला काही वेळेचं भान नसते, ते व्यवस्थित काम होत नाही तोपर्यंत मी काही हालत नाही त्या कामापासून. पण मिस्टर वगैरे रागवत होते मला की आता झालं असेल अगोदर आंघोळ वगैरे करून घे. तर चला तर म्हटलं आता भरपूर असा वेळ झालेला होता तर मी जास्त काही केलं नाही, फक्त इथे दिवाणवरचं ते व्यवस्थित उशा वगैरे लावून घेतल्या. लोटचे कवर तर आणखीन वाळायचेच होते, तर अशा प्रकारे सेटिंग थोडीफार केलीच तरी मी माझ्या मनाला. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा हा क्लिनिंगचा छोटासा व्हिडिओ, तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.